नमस्कार. माझं नाव आहे श्याम भुरके. बँकेत 28 वर्ष नोकरी केली. त्याबरोबरच साहित्यामध्ये रस घेतला. लेख लिहिले, पुस्तकं काही माझी प्रकाशित झाली. काव्यामध्ये रस घेतला. हे कशामुळं झालं तर मी वाचत असतो. वाचन हे आवश्यक आहे. व्यंकटेश माडगूळकरांनी म्हटलं आहे, चांगला वाचक हा भावी लेखक असतो. आणि हे वाचन मला वेळ नाही म्हणून थांबवायचं नसतं, वाचत राहायचं असतं. मला आठवतात 2 राष्ट्रपतींना काय वेळ नाही, तेही त्याच्यात वाचत असतात. डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन ते म्हणायचे, माणूस हा खूप प्रगत झाला. तो रस्त्यावरनं वेगात गाड्या चालवायला लागला आणि वेग वाढवायचा म्हणून हवेत गेला आणि विमानातनं जोरात जायला लागला. बुद्धी कौशल्यामुळे पाणबुड्या काढल्या आणि पाण्याच्या खालनं सुद्धा जायला लागला. पण तो अजून नेहमीचा माणूस म्हणून माणूस राहू शकत नाहीये. त्याच्यात ही माणुसकी यायची असेल, माणसं घडवायची असतील तर वाचलं पाहिजे, हे ते सांगत असत. सातत्यानं ते वाचन करत असत. जगामध्ये त्यांना मान नव्हता की एक अभ्यासक व्यक्ती म्हणून त्यांना आमंत्रण येत असत. पुण्यामध्ये ते यायचे. पुणे विद्यापीठाला त्यांनी भेट दिली होती आणि बॅरिस्टर जयकर पुणे विद्यापीठाचे पहिले कुलगुरू हे त्यांचे मित्र होते. का तर या ग्रंथप्रेमामुळं. भांडारकर इन्स्टिट्यूटसारखी संस्था त्यांना आवडत होती. दुसरं उदाहरण मला आठवतं आहे राष्ट्रपतींचं, म्हणजे डॉक्टर APJ अब्दुल कलाम. ते तर म्हणाले, वाचा वाचा, त्याच्याशिवाय जगणं चुकीचंच आहे, वाचत राहायला पाहिजे. माझी सगळ्यात मोठी संपत्ती कुठली असेल ते म्हणतात तर ते ग्रंथही आहे. पैसे नाही, जमीन नाही, काही नाही, ग्रंथ हीच माझी संपत्ती आहे. पुस्तकातनं जी माणसं भेटतात ती मला आवडतात. प्रत्यक्ष भेटणारा माणूस आहे, त्याच्यासाठी वेळ मला आत्ताच दिला पाहिजे. पुस्तकातला आहे, तो पाहिजे त्यावेळेला भेटतो, पाहिजे तिथं भेटतो. त्याच्यासाठी मला काही फार वेगळं अगत्य करायला लागत नाही, पण तो भेटतो ना. ही माणसं भेटतात, ते माझे मित्र होतात, त्यांच्यापासून मी खूप खूप गोष्टी शिकत राहतो, हे म्हटलं आहे. शरीर सुदृढ ठेवायचं असेल तर व्यायाम करा, सूर्यनमस्कार घाला, प्राणायाम करा. पण मन सुदृढ करायचं असेल, मन निर्मळ करायचं असेल तर पुस्तक वाचलं पाहिजे, ग्रंथाच्या समोर जायला पाहिजे, त्याला आपलंसं केलं पाहिजे. हे का वाचेल तो वाचेल. वाचता न येणारा अशिक्षित, नीट आहे का, वाचता न येणारा अशिक्षित, पण वाचता येणारा सुशिक्षित न वाचणारा पुस्तक असं असेल तर त्या दोन्हीत फरक नाही. तो अडाणी आहे, वाचत नाही म्हणून अडाणी आहे. हा वाचता येते पण वाचत नाही म्हणून तोही अडाणीच आहे. मी MCom LLB झालो पण मी काही आदली वाचलं नाही तर मी कसं शहाणा आहे. वाचत राहायला पाहिजे. ती डिग्री तेव्हा मिळालेली आहे. आता मला ह्या जगामध्ये काय चाललं आहे हे समजलं पाहिजे. कोण काय काय लिहितं आहे, कशा कशा भराऱ्या मारत आहे ते मला कळलं पाहिजे. म्हणून मी माझ्या घरामध्ये बाहेरच्या हॉलमध्येच TVपेक्षा मोठ्या आकाराचे कपाट ठेवेन, शोरूम करेन. त्याच्यामध्ये मला स्वामी पुस्तक दिसतं आहे, बाबासाहेब पुरंदऱ्यांचं राजा छत्रपती दिसतं आहे, APJ अब्दुल कलामांचा अग्निपंथ दिसतं आहे. अशी पुस्तकं मांडलीत. वा 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 वा. बाहेरनं कोणी आला ना
तुमच्या मुलीसाठी बघायला स्थळ म्हणून आलेलं आहे. मुलगी आत नाही यायची आहे, पोहे वगैरे यायचे आहेत, तोपर्यंत त्यांची नजर जाते आणि म्हणतात सुसंस्कृत घर आहे, संस्कार चांगले झालेले दिसत आहेत. आधीच कशावरनं झालं आहे? नुसते ग्रंथ दिसले म्हणून. टी व्ही किती मोठा याला किंमत नाही. ते ग्रंथ नुसते दिखाव म्हणून नाही, ते वाचायचेही आहेत, तिथं मांडलेले आहेत. हे बाहेर. पण ज्याला वाचायचं आहे ना, त्यानं जिथं जिथं शक्य आहे तिथं तिथं ग्रंथ ठेवले पाहिजेत. मी झोपतो आहे तिथंसुद्धा एक की आता लाईट काहीतरी वाचायचं, वाचता वाचता झोपी जायचं. पहाटे उठलो आहे त्यावेळेलाही आहे, सगळीकडं पाहिजे. आपले संरक्षण मंत्री यशवंतराव चव्हाण हे विमानात जाताना त्यांच्या सेक्रेटरीला नेहमी सांगितलेलं असायचं, नवी माझ्याकडे 4 पुस्तकं देत जा. आणि ते त्यातला आवडता भाग वाचायचे आणि त्याच्यामध्ये खूण म्हणून कागद ठेवून द्यायचे. एका वेळेला ते 4ही पुस्तकातले चाळून बघायचे, ठेवायचे. मग चांगलं वाटेल ते पुन्हा पुन्हा वाचायचे. पण सतत वाचायचे. एवढा मोठा कर्तृत्ववान माणूस आता तिकडं चाललाय तरी तो कसं काय वेळ काढतो, हे याचं उदाहरण आहे. ते वाचायचं. मी तर काय करतो सांगतो, पुस्तकाचं पहिलं प्रस्तावना वाचतो. प्रस्तावनेमध्ये या पुस्तकात काय हे नक्कीच कळतं. प्रस्तावनेत सुद्धा शेवटून दुसरा परिच्छेद असतो, त्याच्यामध्ये त्याचा अर्कच असतो की ह्याच्यात नक्की काय आहे. मग त्याची बाजू जी आहे, शेवटचं कवर आहे ते वाचतो, त्यात काय दिलेलं आहे, या पुस्तकात काय आहे ते कळतं. आणि मग वेळ कमी असेल पण पुस्तक सबंध चाळायचं असेल तर प्रत्येक परिच्छेदाचं पहिलं वाक्य मी वाचत पुढं जातो. मला मधला भाग आकलन होतो, पण न कळत कुठंतरी मी गुंतून जातो आणि तो सगळाच मधला भाग वाचायला लागतो. मला माहिती नाही की मी पहिलंच वाक्य वाचायचं. गेलो आणि पुस्तक माझ्या मनामध्ये बसतं. अरे वा. आणि एखादं पुस्तक फारच चांगलं आहे, मग पुन्हा परत मी सगळं वाचणार आहे म्हणून ते बाजूला ठेवतो. पुस्तक आपल्याला प्रेरणा देतं, आपल्यात क्रिएटिव्हिटी निर्माण करतं, नव्या कल्पना मनात येतात. हे बाहेर शिकून येईलच असं नाही, इतकं सामर्थ्य त्याच्यात आहे. आपलं आयुष्य किती आहे? 100 वर्षाचं आहे. पण त्या पुस्तकातला नायकाची कर्तृत्वाची जर 30 वर्ष मी मिळवली, आयुष्य म्हणजे काय? अनुभव आहे, अनुभूती आहे. मग त्याच्या आयुष्यातली 30 वर्ष माझ्यात झिरपली आहेत. मी सकाळपासून तो ग्रंथ वाचतो आहे. जेवायची भान नाही आहे, मी वाचतोय. कसं तरी काय खाल्लं आहे मी. रात्री 1 वाजता माझ्या डोळ्यातले अश्रू त्या पानावर पडत आहेत. अरे शाबास, तू जमलं तुला, वा. तो माझ्यात झिरपतो. आणि माझं आयुष्य किती होतं? 130 वर्षाचं होतं. अजून एक नायक, त्याची 10 वर्ष, 140, याची 20 वर्ष, 160. किती आयुष्य जगायचं आहे या अर्थानं, हे आपल्या वाचनावर अवलंबून आहे. ते करत जायचं. आपल्याला बहुगुणी बनायचं असेल तर ही पुस्तकं फार उपयोगी आहेत. व्यंकटेश माडगूळकरांबरोबर आपण जंगलात जाऊ शकतो, तिथं काय चालतं ते पाहू शकतो. ते माडगूळला गेल्यावर पहाटे उठून फिरायला जायचे, नदीकाठ बघायचे आणि तिथं पडलेली पिसं, प्राण्यांची विष्ठा, कोणाची नखं, रक्ताचे डाग, हे पाहिल्यावर इथं काय काय घडलं आहे त्यांना कळायचं. हे आपल्याला तिथं गेल्यासारखंच वाटतं. ते म्हणायचे नदीकाठ, हे जंगल पहाटे पाहिलेलं म्हणजे रोजचं वर्तमानपत्र असतं, जंगलचं वर्तमानपत्र असतं, ते वाचायला मिळतं. मारुती चित्तमपल्ली पाहिल्यावर पुन्हा जंगलात फिरून आल्याचा अनुभव आपल्याला मिळतो. बाबासाहेब पुरंदरेंच्या बरोबर गेलं तर आणखीन शिवचरित्रातनं फेरफटका मारल्याचा आनंद होतो. एक होता कारवर वाचलं तर अरे हा निग्रो मुलगा रस्त्यात पडलेला आहे, त्याला कोणी नाही आहे, पण कारवर नावाचे ग्रस्त कुटुंब, नवरा बायको त्याला घरात घेऊन येतात, स्वच्छ करतात. हा निग्रो मुलगा, याला काही येत नाही आहे, काय करायचं आहे.
पण तोहून काय करतोय तर तो बागेत खेळतोय, म्हणजे याला बागेची आवड आहे. मग बागकामामध्ये त्याला तज्ज्ञ करतात, तू हे कर ते कर. त्यावेळच्या पद्धतीने त्या निग्रोला शाळेत घेत नसतात, पण तो म्हणतो मी वर्गाबाहेर बसून ऐकेन, आणि वर्गाबाहेर बसून तो ऐकतो, ते शिकतो. बागकामातला इतका तो तज्ज्ञ झाल्यामुळे आजूबाजूचे लोक त्याला बोलवतात, आमच्या बागेत जरा बघ ना, आमच्या इथं कर ना. आणि आपल्याला कोणतरी विचारते म्हटल्यावर मी कोणतरी होऊ शकतो, म्हणून तो स्वतःच पाठीवर थाप मारून घेतल्यासारखं करतो, आता मी होणार. अभ्यासही करतो आहे. काय होतो शेवटी तो तिथल्या विद्यापीठाचा कुलगुरू होतो. ही त्याच्यात ताकद आहे. मग पुस्तक मला सांगतं, अरे आजूबाजूची माणसं आहेत ना, ही अकार्यक्षम नाही आहेत. या जगात असा माणूसच परमेश्वरानं पाठवला नाही की ज्याला काहीच येत नाही. ते तू त्यातलं शोध आणि त्यातनं त्याला निर्माण कर. माणसं घडवायची प्रवृत्तीसुद्धा आपल्यात निर्माण करतं ते हे पुस्तकच असतं. संकट काळातसुद्धा मन कसं आपलं शांत ठेवता येतं हे पुस्तक सांगतं. स्वातंत्र्यवीर सावरकरांचं आपण चरित्र वाचायला लागलं तर अरे शिक्षेला चाललेलं आहे अंदमानात, पुन्हा येणार का नाही माहिती नाही, पण त्यांना तो निळा समुद्र दिसतो आणि तिथं ते काव्य रचतात. सुनील नभे सुंदर नभे, नभे अतलची आहा. सुनील सागर, समुद्र सगळा दिसतोय निळा. सुनील सागर, सुंदर सागर, सागर अतलची आहा. नुमजे लागे कुठे नभ कुठे जलसीमा होई. नभात जल हे जलात नभय संगमुनी जाई. काय त्यावेळेला म्हणजे मनाची ताकद कशी असू शकते. संकट असतं, ह्या संकटाची चाहूल जास्त भयंकर असते संकटापेक्षाही, हे लक्षात घ्या. ते तिथं लक्षात येतं. अरे संकट आहे ते शिक्षा भोगताना आहे, आत्ता कुठं आहे. मधला काळ आहे तो तर मी आनंदात काढू शकतो, कविता करू शकतो. हे सावरकरांनी तिथं. समर्थ रामदासांचे दासबोध वाचा, त्यातनं आपल्याला मिळणारं शिक्षण आहे ते घ्या. अगदी बचतीसाठी सुद्धा ते सांगतात. मिळविती ती तुके बक्षिती, ते कठीण काळी मरून जाती. दीर्घ सोचनेने वर्तिती तेची बले. बँक ऑफ महाराष्ट्राच्या परळी ब्रँच समर्थांच्या इथं सज्जनगडाच्या पायथ्याला मी हे बँकेत लावलेलं आहे. हे ज्ञान हे वाचलं म्हणूनच मिळालं ना, तेही घ्यायचं आहे सगळं. वराडी माणसासारखं नाटक आहे पुरुषोत्तम दारव्हेकरांचं, त्यातले किती वाचनात नाही मिळत जात आहे. त्यात ते मुलीला उपदेश करतात, तो अशा वेळेला करतात की सूनबाई जी नीट वागत नाही तिला ऐकू जाईल. पोरी लग्न करा निघालीस पर सोपी नाही ती संसार करण्याची कला. ते तर पदरात निखारे घेऊन चालणं. पदर तर पेटला नाही पाहिजे, निखारे तर विजले नाही पाहिजे. त्यातून कधी हात भाजलाच तर ओठावरचं हसू कमी नाही झालं पाहिजे, पोटातली माया आटली नाही पाहिजे. ते राजहंस बघा कसे चालतात थाटात, चोचीमध्ये मोत्यांचा चारा, पांढरा शुभ्र पिसारा, मानेमध्ये ऐट, त्यांच्याखाली काही खळबळ नसेल. मासे आहेत, चिखल आहेत, वेली आहेत, पण राजहंस कसे चालतात थाटात. पोरी आपल्या घराण्याचं नाव राखायला आपण असंच थाटात जायला लागतं, थाटात जायला. त्या नाटकाच्या वेळेला सभागृह जे होतं एक चित्तानं ऐकतं. ही ताकद त्या नाटकातल्या साहित्याचीच आहे ना. काय काय द्यायचं या साहित्यानं, कोणतंही क्षेत्र आहे ते आपल्याला मिळत राहतं. आपण इतक्यातलं काय वाचायचं हे मात्र ठरवलं पाहिजे. सशाची आई सशाच्या पिल्लाला लहानपणापासूनच काय खायचं हे शिकवते. तसंच आपण सुद्धा आपल्यातल्या मुलांना किंवा आपल्याला सुद्धा काय वाचायचं हे ठरवलं पाहिजे. चांगला वाचक हा पुढे लेखक होणार आहे. मी सुरुवातीला सांगितलं, हे लक्षात ठेवा. तुम्ही लेखक होऊ शकता. एकाच वेळेला अनेक पुस्तक वाचणारे आपण पाहिजे येईल ते पहिल्यांदा वाचणारे मिराजदारांसारखे होते. ते त्या वाचनालयात जाऊन बसायचे आणि काय मिळेल ते वाचत होतं. ते म्हणायचे शेळी जशी पानं खाऊन फस्त करते तशी मी पुस्तकाची पानं वाचून फस्त करत होतो. एकदा तर वाचनात इतका गुंतलो की ते वाचनालय बंद झालं आणि बाहेरनं कडी लावून लोक गेले.
मी आतनं दार ओरडून ओरडून हे केल्यावर रस्त्यावरच्याने आणलं. इतका मी गुंग झालो होतो. ही सगळी उदाहरणं आपल्या पुढं आहेत, ते आपण वाचूया. घरातल्या डायनिंग टेबलवर यातलं वाचलेलं सांगितलं म्हणजे पुन्हा लक्षात राहतं. म्हणून ते हसरं विद्यापीठ करूया. छानपैकी वाचनाचा लाभ घेऊया. त्याला फार खर्च नाही, कुठं ट्रॅफिक जाम नाही, बाहेर फिरायचं नाही, व्यवस्थित हे करायचं. ही संधी आलेली आहे, ती घेत जा. धन्यवाद.